नर्मदे हर. गोरखपूरचा रस्ता आहे. गोरखपूरवरनं पुढे साधारण 2-1 किलोमीटर आलं की हनुमानजींचं अतिशय सुंदर मंदिर आहे. निसर्गरम्य परिसर, मस्त मागे शेतं आहेत आणि हे अगदी टर्निंगवर असलेलं हे मंदिर आहे. खूप छान आहे. इथे राहायची पण सोय दिसते. नर्मदे हर, नर्मदे हर. गाडासराईच्या वाटेवर एका ठिकाणी विश्रांतीसाठी थांबलेली आहे. समोर एक छान घर आहे आणि हा असा रस्ता बंद गेलेला आहे. पुढे असाच सरळ रोड आता दिंडोरीपर्यंत असणार आहे. इथले रस्ते मात्र फार सुरेख आहेत. म्हणजे इथे स्पीड लिमिट 30 किलोमीटर दाखवतात, म्हणजे बोर्ड लावलेले आहेत तसे, पण लोक इथं कमीत कमी 100 ते 150च्या स्पीडने जातात. संबंध मागे इथे शेती वगैरे आहे. नर्मदे हर. हा समोरचा रस्ता आहे. हा असा पुढे गाडासराईला जातो. आज गाडासराईला जायचं होतं पण जमलं नाही आहे. त्याआधीच इथे हा एक आश्रम लागला. रत्ना गावातला आश्रम आहे हा. तिथे मी दुपारी आले. त्याने आधी खिचडी आणि ताक दिलं. ते 12 वाजता दिलं, त्यामुळे माझी समजूत झाली की हेच जेवण आहे. म्हणून मी त्यांना म्हटलं की नंतर मी निघते थोड्या वेळाने विश्राम करून. हे बघा महाराज आलेले आहेत. नर्मदे हर बाबाजी. सो त्याने इतकं खाऊ घातलं आणि परत 2 वाजता रोटी, डाळ, भाजी परत खाऊ घातलं. आणि 2 दिवस आता दिवाळी आहे तर इथेच राहा म्हणलेत. म्हटलं 2 दिवस शक्य नाही आहे, पण म्हटलं आजच्या दिवस मी थांबते. तसा सगळा मोठा परिसर आहे. हा अगदी समोरून रस्ता जातोय. समोर मस्त डोंगर आहे. नर्मदे हर. आश्रमात खूप झाडं आहेत. प्राजक्ता आहे. अजून पण बरीच केळीची झाडं आहेत. आणि इथे जास्वंदीचं झाड तुम्हाला मी दाखवते. अतिशय सुंदर जास्वंद आहे. वेगळाच रंग वाटतोय. हे बघा एवढं मोठं फूल आहे. हे सबंध असं झाड बहरलेलं आहे. इकडचं हे पपईचं झाड आहे. मस्तपैकी केवढ्या पपया लागल्यात बघा. छान आश्रम आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. आत्ता गोमती संगम इथे आहे. दिंडोरीच्या अलीकडे एक 10-15 किलोमीटर. तर तिथं हा गोमती आणि नर्मदा मैया यांचा संगम आहे. आत्ता मी वरच्या भागात आहे, त्यामुळे असं सुंदर दृश्य इथून बघायला मिळतंय. थोड्या वेळाने आपण खालचा पण थोडासा पाठ करूया, म्हणजे कल्पना येईल सगळ्यांना की कसं वाटतंय. पण फार रमणीय स्थान आहे. खूपच छान वाटतंय. म्हणजे साधनेसाठी जर कोणाला राहायचं असेल तर फारच उत्तम आहे स्थान. नर्मदे हर. इथून पण मैयाचा संगम, मैया आणि गोमती मैया यांचा संगम फार सुरेख दिसतोय. एकंदरीतच खूप प्रसन्न स्थान आहे. पूर्ण असं वृक्षलतांनी वेढलेलं स्थान आहे. अतिशय शांती आहे. अतिशय म्हणजे दैवी शांती आहे अगदी इकडे. खूप छान वाटतंय. हा इथे पिंपळाचा वृक्ष आहे आणि हा सगळा आश्रमाचा परिसर आहे.
सूर्य आता उतरणीला लागलेला आहे, त्यामुळे सुंदर दिसतो इथून. ही जी वाट आहे इथूनच मी वरती आले होते. हे थोडं उंचावर आहे स्थान. ही जी वाट दिसते इथून खाली जाताना, तिथून मी वरती आले आणि पलीकडल्या तीरावरून ही गोमती नदी आहे. ही गोमती नदी मी पार करून आले. साधारण जास्तीत जास्त खोल म्हणजे गुडघ्यापर्यंत पाणी होतं. एक मैया सोबत आल्या होत्या वाट दाखवायला, त्यांच्यामुळेच नदीही पार करू शकले, नाहीतर मी काही आले नसते आज इथे, असं मला वाटतंय. तर खूप छान आहे. आज लक्ष्मीपूजन आहे, म्हणजे अमावस्या आहे, म्हणून आज इथे स्नानाची पर्वणी आहे. त्या सकाळपासून इथं बरीच गर्दी दिसत होती. मी आले तेव्हाही बऱ्यापैकी गर्दी होती आणि लोक अगदी येऊन छानपैकी स्नानाचा आनंद घेत होती. आणि आजच्या पर्वणीच्या मुहूर्तावर पुण्यही साधत होती. अशी मागणं पूर्ण नदी येते ही. नर्मदे हर.